नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा या खास सणामागचं खरं महत्त्व, जो केवळ एक सण नाही तर समुद्र देवतेप्रती मच्छीमारांच्या निष्ठेचं प्रतीक आहे. श्रावण महिना म्हटलं की भक्ती, उपासना आणि पूजनाचा महिना, आणि त्यातही नारळी पौर्णिमा समुद्राच्या तीरावर साजरी होणारी ही पौर्णिमा महाराष्ट्रात खास ओळखली जाते. या दिवशी समुद्र देवता म्हणजेच वरुण देवाची पूजा केली जाते. नारळ अर्पण करून समुद्राच्या रागापासून संरक्षण मिळावं अशी प्रार्थना केली जाते. मित्रांनो, नारळाचे 3 डोळे त्रिनेत्रधारी भगवान शिवांचे प्रतीक मानलं जातात. म्हणूनच या दिवशी शिवाची पूजा करून नारळ, भांग, धतुरा अर्पण केला जातो. हा सण मुळात मच्छीमार बांधवांसाठी खूप खास असतो. या दिवशी ते आपल्या होड्या, जाळं यांची दुरुस्ती करतात, बोटींना सजवतात आणि समुद्र देवतेसाठी नारळ अर्पण करतात. विशेष म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छीमार मच्छी पकडत नाहीत. हा दिवस त्यांच्या श्रद्धेचा आणि निसर्गाशी नात्यांचा उत्सव असतो. आपण या दिवशी काय करू शकतो? तर आपण या दिवशी घरी छोटी पूजा करू शकतो. नारळ, पाणी, तुळस आणि फुलं वापरून घरच्या घरी समुद्र देवतेला स्मरण करून ते आपण वाहू शकतो. जर तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल तर एक फळ नक्की नारळ अर्पण करा आणि मनःशांतीचा अनुभव मिळवा. आणि हो, पूजनासाठी नारळ, तुळशीचे पाने, सुवासिक अगरबत्ती आणि पूजेची थाळी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंक करून नक्कीच ऑर्डर करा. तर असा हा श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग यांच्याशी सुंदर संगम असलेला सण म्हणजे नारळी पौर्णिमा. तुमच्या भागात हा सण कसा साजरा होतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अजून पौराणिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांसोबत शेअर करा.